मंदिर। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्योतिबा चैत्र यात्रा 2024। समोर तुम्ही बघू शकता सासनकाठी आहे। सासनकाठीची आता मंदिराच्या प्रांगणातून मिरवणूक होणार आहे आणि हे बघू शकता हलगीच्या तालावर सासनकाठीचे जे कोणी गावकरी आहेत ते नाचतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्योतिबा चैत्र यात्रेत 2024। तर सध्या सासनकाठ्या बाहेर पडतायत। मंदिराचा पालखी सोहळा साधारण संध्याकाळी 5-5:30 नंतर चालू होणार आहे। आता सासनकाठ्या ज्या आहेत या अशा त्या एक एक मानाच्या सासनकाठ्या मंदिरातून बाहेर पडतायत। हे तुम्ही बघू शकता समोर। बोलतात सासनकाठी नाचवणे। हे तुम्ही गर्दी बघू शकता, खूप जास्त गर्दी आहे आणि हे फक्त मंदिराच्या आतमध्येच आहेत। मंदिराच्या बाहेर खूप जास्त रांग आहे दर्शन घेण्यासाठी आणि हे मंदिराच्या आतला परिसर आहे। उन्हाळा असल्यामुळे ऊन खूप जास्त आहे। या इकडे मंदिरामध्ये आतमध्ये ज्योतिबाची मूर्ती आहे, पण ऑब्विसली दिसणार नाही कारण गर्दी इतकी आहे। इकडे गुलाल खोबऱ्याची इतकी जास्त उधळण आहे, तुम्ही बघू शकता। मंदिर परिसर पूर्णपणे गुलाबी झाला आहे। हा बघा, सांग भलं। जसं मी बोलत होतो ऊन जास्त आहे, पण गुलालाचा थर इतका जास्त मी तुम्हाला दाखवतोय बघा। हे बघा, इतका जास्त गुलालाचा थर साचलाय मंदिरा परिसरामध्ये, त्यामुळे आम्ही बिना चपलेच्या मंदिरात आहे पण पाय अजिबात भाजत नाहीयेत। हां
हालत बघू शकता. गुलाल खोबऱ्याचा एक अक्षरशः वर्षा होतो इकडे. हे बघा तुम्ही, मी स्वतः गुलालामध्ये, मला इथे येऊन जास्त वेळ झालेला नाही, एक अर्धा पाऊण तासच झाला आणि पूर्ण मी गुलालामध्ये मागलोय. तरी मी अर्धा पेक्षा जास्त गुलाल पुसला, कारण घाम जास्त येतो आणि सगळ्या घामाच्या दारामुळे गुलाल सगळ्या अंगावरून पसरतोय अजून जास्त. आयुष्यामध्ये एकदा तरी ज्योतिबाच्या यात्रेचा अनुभव घ्यावा, माझा कुलदैवत आहे त्यामुळे मी येतच असतो. गुलालाचा थर बघा ते खाली, युजली इथे पाय भाजतात, पण आज गुलालाचा थर इतका जास्त आहे त्याच्यामुळे अजिबात भाजत नाही आहे पाय. आणि लोक तो गुलाल उचलून आपल्या घरी नेतात. तुम्ही बघितलं असेल, लोक असं गुलाल उचलतात कारण मंदिर परिसरात खूप पवित्र म्हणतात. पप्पा कुठे गेले, पप्पाला सुद्धा बघितलं. इकडे पुढे अजून एक कोणती तरी सासनकाठी नाचते. चला आपण जाऊन बघूया. असाच मंदिराचा वेळा पण होतोय आपला आणि ज्या सासनकाठ्या नाचतात ते पण आपण बघूया. तर ही मंदिराची मुख्य लाईन आहे. ही लाईन ही अशीच इथून येते, या इथे वर चढते आणि या इथून आतमध्ये गाभाऱ्यात जाते. इकडे गाभाऱ्यामध्ये ज्योतिबाच्या मूर्तीच्या व्यतिरिक्त गणपतीची एक सुंदर मूर्ती आणि त्याच्या व्यतिरिक्त पण अजून देवतांच्या मूर्ती आहेत. या इथे एक मोठा नंदी आहे, खूप छान नंदी आहे. तुम्ही जर ज्योतिबाला आलात तर यात्रेच्या व्यतिरिक्त कधीही या. चैत्र पौर्णिमाच्या व्यतिरिक्त किंवा षष्ठी असतात किंवा 5 खेटे असतात, रविवार सोडून कधीही या. वीकडेजमध्ये स्पेशली खाली मिळेल मंदिर आणि खूप छान दर्शन होईल. चला आता आपण जाऊया, कारण सासनकाठ्या हळूहळू सगळ्या बाहेर पडत आहेत. माझा राऊंड मारून झाला, आता आपण निघूया. तर मित्रांनो, या इथे मंदिराच्या बाहेरून अशा सासनकाठ्या, इथे जी दीपमाळे इथे येतात आणि इथून बाहेर, या इथून अशा बाहेर पडतात आणि इकडे यमाईच्या मंदिराकडे जातात आणि त्याच्यानंतर मग परत पालखी वगैरे ते चालू होतं. आता गर्दी भरपूर वाढली आहे, तुम्ही बघू शकता. तो मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. तर होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या RVJ चॅनेलला.